माता तुळजाभवानीला प्रसन्न कसं करायचं? बऱ्याचशा जणांच्या मनात शंका असते की आदिमाया आदिशक्तीला प्रसन्न कसं करायचं. प्रत्येक देवाचा मार्ग आम्हाला युट्यूबला मिळतं, इन्स्टाला मिळतं, परंतु माता तुळजापूर वासिनी तुळजाभवानीचा प्रसन्न करण्याचा विधी कसा काय, तर चला जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्णीवरणी माता तुळजापूर वासिनी माता तुकाई रामवरदायिनी माता तुळजाभवानीचं प्रसन्न करण्याचा मार्ग तुम्हाला सांगतो. माता जगदंबेला सर्वात प्रिय असणारी वस्तू म्हणजे कुंकुम. देवीच्या कपाळाला, देवीच्या चरणाला पूर्णतः कुंकूच लावलेलं असतं. हळदीपासून बनवलेलं केमिकल रहित कुंकू तुळजापुरात तुम्हाला मिळतं. आणि या 3 बोटाने जसं आपण धूळ कपाळाला लावतो, तसं या 3 बोटाने माता भगवतीचं कुंकू आपल्या कपाळाला लावलं जातं. त्याचसोबत माता भगवतीला पूजा प्रिय आहे ती दही पंचामृताची. दही, दूध, केळं, मध, साखर इत्यादी वस्तूंनी भगवतीची नित्यकर्म पूजा होते. आणि तुम्हाला जितकं कुंकू देवीला वाहता येईल, जितकं कुंकुम अर्चन करून माता भगवतीचं कुंकू तुम्हाला भाविकांपर्यंत किंवा देवी भक्तांपर्यंत पाठवता येईल, पोच करता येईल, अवश्य करा. सगळ्यात प्रिय भगवतीला कुंकू आहे. त्याच सोबत देवीला नागवेलीचं पान देखील प्रिय आहे. नागवेलीचं पान जे आहे ते माता भगवतीच्या पूर्ण अंगाला लावलं जातं, कपाळावर लावलं जातं. या नागवेलीचं पान कपाळावर आहे बरं का, कारण की भगवतीला सौम्यता प्रदान करणार आहे. अतिशय सुंदर सुगंध असणार आहे नागवेलीचं. त्याचसोबत माता भगवतीला चंदन ओटी देखील अर्पण केली जाते. भगवान पांडुरंगाला रोज चंदन असतो, कधी उन्हाळ्यामध्ये, परंतु माता तुळजापूरच्या तुळजाभवानीला 12ही मास माता भगवतीला चंदनाची पानासोबत चंदन लावलं जातं, हे शरीराला शीतलता प्राप्त व्हावी म्हणून. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माता भगवतीला प्रिय असणारा अलंकार. बरेचसे भाविक असे चूक करत असतात की स्वतःला चांगली वस्त्र घालणं, परंतु माता भगवतीला वस्त्र अर्पण करायला नेताना त्याचा भाव केला जातो, त्याचा तोल केला जातो आणि अतिशय खालच्या दर्जाची क्वालिटीची साडी देवीला काठ पदर नसलेली देखील काही माणसं नेतात. ही अतिशय चुकीची परंपरा आहे. माता भगवतीला राजभोग राजोपचारातलेच रेशमी वस्त्र अर्पण केले पाहिजे यथाशक्ती. आपण जे वस्त्र अंगावर घालतो त्या वस्त्रापेक्षा श्रेष्ठ वस्त्र आपण भगवतीला दिले पाहिजे आणि भावनेने अर्पण केले पाहिजे. जेव्हा वर्षातून 4 वेळा ओटी भरायची, तुम्ही वर्षातून एकदाच ओटी भरा, परंतु मनापासून. अशा प्रकारे माता भगवतीला प्रसन्न करण्यासाठी भाव असा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माता जगदंबेला प्रसन्न करायचं असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या